करायला हरकत नाही, कारण हा आता कधीच कोणाच्या जाळ्यात सापडणार नाही. पाठ झालंय ना, त्याच्या पाठांतर झालंय. पाठांतर असलेले बरेच आम्हाला पाहायला मिळतात बरं का. पण देवामध्ये, विचारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे, खूप अंतर पाहायला मिळत आहे. धर्मकार्य करत असताना स्वार्थ बाजूला ठेवा. धर्मकार्य करत असताना मलाच मिळालं पाहिजे, मग ते काही असो, मोठेपणापासून सर्वच, मानापानापासून सर्वच गोष्टी, बरं का. मी आता इथे जे वरिष्ठ माणसं सगळे बसलेत ना बाबा, खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला तुमचा सगळ्यांचा आदर्श घेत असतो. का आदर्श घेत असतो? तुम्ही टिकून आहात परमार्थामध्ये. आज करणं सोपं आहे, टिकणं कठीण आहे ना. सुरुवात करणं सोपं आहे ना, टिकून राहणं कठीण आहे. आणि ह्या माणसांकडे बघून आम्ही, आमच्यासारखी तरुण मंडळी का आदर्श घेतात माहित का? ही माणसं मानापानाला भुकेली नाहीत म्हणून टिकून आहेत. अभिमानाचा त्याग केलेला आहे, नम्रता कुठेतरी अंगी आलेली आहे, नम्रतेमध्ये कार्य करतायत म्हणून टिकून आहेत, म्हणून टिकून आहेत ते, बरं का. कर्म आचरण महत्वाचं आहे. पाठांतर काय? अभ्यास करायला लागल्यानंतर सगळे ग्रंथ पाठ होऊ शकतात, अनेक कथा पाठ होऊ शकतात, नाही का. पण महत्वाचं काय? कर्म आचरण. आता याचं पाठांतर झाल्यानंतर साधूला वाटलं की याला सोडून द्यावं, आता याला स्वतंत्र करावं. का? एवढं पाठांतर झालंय म्हटल्यानंतर हा कधीच कोणाच्या जाळ्यात सापडणार नाही. पण झालं काय? नेमकंच काही दिवसामध्ये ज्या वेळेला तेच साधू वासिंदच्या बाजारामध्ये गेले, त्यावेळेला त्या वासिंदच्या बाजारामध्ये एक पारधी एका पिंजऱ्यामध्ये पोपट घेऊन विकायला बसलेला. आणि त्याच रस्त्यातून ते साधू ज्या वेळेला चालले होते, त्यावेळेला त्या पोपटाकडे बघितलं, ते पोपटाचं बोलणं ऐकलं त्यांनी. पिंजऱ्यात असलेला पोपट बोलतोय, कुठे एकांतात गुंतून राहू नको, एकाच ठिकाणी कुठे गुंतू नको. जर गुंतलास तर पारधी येईल, जाळं टाकील, आणि पारध्याच्या जाळ्यात जर अडकलास तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. हा पिंजऱ्यातला पोपट बोलतोय, पारध्याच्या जाळामध्ये सापडलेला पोपट बोलतोय. त्या पोपटाकडे बघितल्यानंतर त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या साधूच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर त्या पारध्याला वाटलं हा पोपट या साधूला आवडलेला आहे, बोलका आहे. कदाचित साधूला वाटत असेल की घ्यावा म्हणून, पण जर यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तर यांच्याकडे पोपट विकत घ्यायला तेवढे पैसे नसतील, पोपट हा विकत घ्यायला तेवढे पैसे नसतील, म्हणून हे यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्या पारध्याने हात जोडले आणि त्या साधूला म्हणतोय, बाबा महाराज, तुम्हाला पोपट आवडला का? आवडला असेल ना, तुमच्याकडे जे काही असेल ते द्या, नाही दिलं तरी चालेल, जे असेल ते द्या, आणि हा पोपट तुम्हाला घेऊन जा. हात जोडले साधूने, आणि हात जोडून त्या पारध्याला साधू म्हणतायत, फुकट दिला तरी नको. काय म्हणताय? फुकट जरी दिला ना तू तरी असले पोपट आता नको दादा, कारण एवढा ट्रेनिंग दिली होती, एवढं मार्गदर्शन केलं होतं मी त्याला. पाठांतर झाल्याबरोबर मला वाटलं हा अडकू शकत नाही, पण फक्त पाठांतरापर्यंतच, मननापर्यंतच थांबला, कर्माचरण नाही केलं. शिवमहापुराण आम्हाला कर्माचरण कसं करावं ते शिकवतंय. शिवपुराण, शिवचरित्र आम्हाला कर्माचरण कसं करावं ते शिकवत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महादेवाची भक्ती करत असताना, महादेवाची साधना करत असताना, महादेवाचा उपवास, तपश्चर्या करत असताना आम्हाला त्या ठिकाणी पहिला विषय असा आहे की आमचा अहंकार गळून पडला पाहिजे, बरं का. अहंकार गळून पडला पाहिजे. अभिमान जर असेल ना, अहंकार जर असेल तर काही मिळणार नाही, काही मिळणार नाही, बरं का. पाठांतर आहे, मनन करतय, अहंकाराने भरलेला तसाच आहे, नम्रता नाही आहे, काय प्राप्ती होईल सांगा ना, काय प्राप्ती होईल? आणि म्हणून त्या ठिकाणी पहिलीच कथा आलेली आहे देवराज ब्राह्मणाची, नाही का बाबा? देवराज ब्राह्मणाची कथा आलेली आहे. आई वडील चांगल्या प्रकारे धर्मकार्य करणारे आहेत, नीतीने जगणारे आहेत, नीतीने बघणारे आहेत.
दुर्दैव आम्हालाही आमच्या समाजामध्ये बघितल्यानंतर काही वेळेला डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. जो माणूस बिचारा आयुष्यभर परमार्थ करतोय, देवाचं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय, कुठेही कुठल्याही प्रकारे हरिनाम सोहळा असू द्या दादा, त्यांची आवर्जून उपस्थिती असते, प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य असतंय, देवपूजा करताय, देवाचं नामस्मरण करताय, धर्म कार्यात कधी कमी पडत नाहीत, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. पण अशा ठिकाणी काही वेळेला त्यांची मुलं ज्या वेळेला अधर्माने वागतात ना, अनितीने वागतात ना, तेव्हा अंतःकरणपूर्वक दुःख होत असते, अंतःकरणपूर्वक दुःख होत असते. बरं का? म्हणून धर्म कार्य करताना खऱ्या अर्थानं बाकी गावाचा, शेजाऱ्यांचा, मित्रांचा, नातेवाईकांचा विचार तर लांबच गेला, पण संत म्हणतात घरातली सुद्धा आपल्या बरोबर असतील, आपलीच, याचाही विचार करू नका, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माऊली काय म्हणतात? आपुली आपण करा सोडवन. म्हणजे आम्ही धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना एवढं स्मरण ठेवायचं आहे की आमचा स्वतःचा उद्धार आम्हाला स्वतः करायचा आहे. आमच्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार, आमच्या स्वतःच्या आयुष्याचा उद्धार आम्हाला स्वतः करायचा आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते कार्य करणारे दोन्ही उभयता आई वडील, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेला तो मुलगा, काय काय वर्णन केलंय त्याचं त्या ठिकाणी बघा, काय काय कशा कशा पद्धतीने वर्णन केलंय. बरं का? म्हणजे काय करतोय हे नका विचारू, काय करत नाही, काय करत नाही. अधर्माने वागणार, अनितीने वागणार, अनेक प्रकारे त्या ठिकाणी गोरगरिबाला लुबाडणार, गोरगरिबाचं शोषण करणार, आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणार, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि माणसाच्या पतनाला कारणीभूत ह्याच गोष्टी ठरतात. बरं का? ह्याच गोष्टी ठरतात. लोखंडाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही, लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवत असतो. तसं प्रत्येक माणसाला बर्बाद, उद्ध्वस्त करायला वेगळं कोणाला काही करावं लागत नाही, स्वतःच तो स्वतः ह्या विषयाधीन झाल्यानंतर बर्बाद होत असतो, स्वतः बर्बाद होत असतो. बरं का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? पण खऱ्या अर्थानं त्यांच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर शिवभोला चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. मुखी घेता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. नाहीतर त्यांची जर बाधा झाली ना, त्यांची जर बाधा झाली ना, त्याला कोणीही सोडवू शकत नाही. वाचा शिवपुराण, शिव महापुराण वाचा, अशा कितीतरी कथा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, कितीतरी कथा आलेल्या आहेत. त्यातली ही एक कथा. हे सगळेच बाधा आहे, सगळ्यांचीच बाधा झालेली, एकचीच नाही, फक्त कामक्रोधाचीच नाही, लोभही आहे त्या ठिकाणी, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, ममता, तृष्णा सगळे आहेत त्या ठिकाणी. असा तो आला, आपण त्याला काय म्हणतो, ऑलराऊंडर असणारा, नाही का, ऑलराऊंडर. बरं का? आणि धर्म कार्य करणाऱ्या माणसांनी तरी सगळ्याच गोष्टीत ऑलराऊंडर नसावं. पाणी तेरा रंग कैसा बोले जिसमें मिलाया वैसा. उसाच्या रसात मिळवला की उसासारखा होतो, दुधात मिळवला दुधासारखा होतो, नाही, पाणी सरबत मध्ये मिळवला की सरबतासारखा होतो. संध्याकाळच्या वेळेला लोक पाण्याचाच आधार घेतात ना, बाटलीच्या बरोबर, नाही का? नका, तसं नाही पाहिजे. म्हणजे जिथे असावं ना, तिथे एकनिष्ठ भगवंताचं नामचिंतनच घडलं पाहिजे, बाकी बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा. आणि हो, मी आता कसं आहे माहितीये का, एक अभिमानातून सांगतोय असं नाही, पण एक प्रत्येक ठिकाणी कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, कुठेही विचारा, तर तुमच्या गावामध्ये कितीतरी कार्यक्रम झालेले आहेत, चालू आहेत, याच्या पुढे तुमचा आशीर्वाद मला लाभणार आहे, लाभलेला आहे. पण बाबा या ठिकाणी बसलेत, अनेक जण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, फक्त फोन करावा आणि सांगावं महाराज अमुक अमुक दिवशी सेवा आहे. आपण कशाला लोकांचं सांगायचं, आपलं आपण सांगावं ना, नाही का बाबा? बरं का?
दादा, ज्या वेळेला काहींचा फोन येतोय ना, त्यावेळेला समोरून लोक आग्रह करतायत, तुमच्या तोंडातून काहीतरी सांगा. महादेवाच्या कृपाने एक आजही स्वाभिमान आहे की आतापर्यंत आपल्या मुखातून कधीही शब्द निघाला नाही, कधीही नाही, कधीही नाही. जे मिळेल ते महादेवाचा प्रसाद समजून त्या ठिकाणी, नाही का, प्रसाद समजून आणि मग ते स्वीकारावं. आज खरं तर धर्मकार्य बाटल्यासारखं झालंय ना, याला पहिली गोष्ट ही आहे. लोक त्या दृष्टीने पाहतात ना. अहो, चोर अनेक प्रकारचे आहेत. प्रत्यक्ष पाकिटातून काढणारे जे आहेत ते परवडले, त्यांचा हात तरी पकडता येतो. पण देवाला पुढे करून तुम्हाला मला लुबाडणारे आज कितीतरी आहेत बाजारामध्ये, यांना कोण पकडणार? म्हणून ते देवराज ब्राह्मणाची कथा आम्हाला परत परत सांगावी लागते. गोरगरिबाचं शोषण जर तुम्ही करत असाल, गोरगरिबाचा विचार जर त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये नसेल, कुठल्या का नाही होईना पण कुठल्या तरी विषयाधीन आहेत ना, कुठला तरी विचार अंतःकरणामध्ये आहे ना, मग तो वाचून 10 वेळा कथा करून 10 वेळा वाचून आमच्यात परिवर्तन काय? त्यातल्या काही गोष्टी आमच्याकडे नसतील पण काही आहेत ना, त्यांचा त्याग घडावा म्हणून कथा ऐकायच्या आहेत. जे नको आहे ना ते त्यागलं पाहिजे म्हणून आम्हाला कथा ऐकायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, कथा व्यथा घालवायला आहेत, व्यथा उपलब्ध, व्यथा निर्माण करायला नाही आहेत, व्यथा निर्माण करायला नाही आहेत. आणि अशा प्रकारे काही नाही असं नाही, सर्वत्र सगळीकडे ऑलराऊंडर तो म्हणजे सगळीच कर्म करणारा, सगळ्याच प्रकारची कर्म करणारा. पाप कर्म करणाऱ्या माणसाला पाप कर्म करताना त्याचा परिणाम कळत नाही. पाप कर्म करणारा मनुष्य पाप कर्म करत असताना त्याच्या दुष्परिणामाचा विचार त्यावेळेला करत नाही. पण ज्या वेळेला ते दुष्परिणाम भोगायचे येतात ना, पाप कर्माची परतफेड करायची ज्या वेळेला येते ना, त्यावेळेला मात्र त्याला एक एक चित्र आठवत असतंय. आणि एक एक चित्र आठवत असताना मग पश्चाताप करतोय तो, तसं केलं नसतं तर बरं झालं असतं. बरं का? दुसऱ्याच्या मनाला लागेल असं सहज माणूस बोलून जातो, सहज बोलून जातो. दुसऱ्याच्या अंतःकरणाला डोचेल बोचेल अशा प्रकारे सहज मनुष्य बोलून जातो. त्याला बोलताना काही वाटत नाही, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये लागतंय ना, तो मात्र त्या ठिकाणी विचारग्रस्त होत असतो, विचारग्रस्त होत असतो. दुष्परिणाम असा आहे की ज्या हाताने करावं तोच हात फेडत असतो, ज्या डोळ्याने करावं तोच डोळा फेडत असतो, ज्या देहाने पाप कर्म करावी ना त्याच देहाला फेडावी येतात, लागतात. हे ज्या वेळेला वाल्ल्या कोळीला कळलं त्यावेळेला परिवर्तन झालं. परिवर्तन कधी झालं ते सांगावं लागलं. हे सगळं काही करतोय बरोबर आहे, याला वाटेकरी आहेत का ज्यांच्यासाठी करतोय ते? म्हणे नाही. जेव्हा बघितलं तेव्हा सगळं काही ती कथा आहे. मग येऊन साष्टांग नमस्कार घातलाय नारद मुनींना आणि मग सांगतोय, विनंती करून आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. बरं का? आणि ज्या वेळेला हा व्याधीग्रस्त झाला, एका शिवालयाच्या बाजूला जाऊन बसला. त्या ठिकाणी शिवपुराण कथा सुरू आहे आणि त्या ठिकाणी कथाकार कथा सांगतायत. तापाने फणफणलेला आहे हा. बरं का? तापाने फणफणलेला आहे. पण तशा अवस्थेमध्ये उपवास घडला, कथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्यामुळे काय झालं, कालांतराने ज्या वेळेला मृत झाला ना, मेला ना, त्यावेळेला यमाचे दूत त्याला घ्यायला आले. पण त्यांना शिवदूतांनी थांबवलं आणि शिवदूत त्याला घेऊन गेले. त्या ठिकाणी सांगण्यात आलं, वर्णन करण्यात आलं की शिवकथा ऐकल्यामुळे काहीतरी पुण्य जोडलं गेलं म्हणून त्याचा उद्धार झाला, त्या देवराज ब्राह्मणाचा. आम्हालाही जरा घडणाऱ्या जी काही घडली असतील कर्म नेणिवेतून, त्यावेळेला मला जाणीव नव्हती, मार्गदर्शन नव्हतं, गुरूंचा आशीर्वाद नव्हता, श्री गुरूंचं मार्गदर्शन नव्हतं. झाला असेल ना आतापर्यंत, भगवंत म्हणतात ठीक आहे, जे नेणिवेतून झालं ना, पश्चाताप झाला, माफ केलं.
कर्मातून मुक्त होण्याचं बघा त्या ठिकाणी मांडलेलं आहे ते शिवपुराणामध्ये, शिवमहापुराणामध्ये सुद्धा त्या कथा आलेल्या आहेत की आम्हाला केलेल्या कर्मातून जर मुक्त व्हायचं असेल तर पहिला उपाय आहे पश्चाताप. केलेल्या कर्माचा पश्चाताप आम्हाला झाला पाहिजे. जोपर्यंत पश्चाताप होत नाही तोपर्यंत मुक्त नाही, मुक्त नाही. आणि सांगू का, शिवपुराण आम्हाला एवढंच सांगतंय की तुम्हाला जे काही दुःख असेल, सुख असेल ना, सुख किंवा दुःख महादेवाच्या चरणी सांगत चला, भोळेनाथाकडे सांगत चला. तुम्ही देव भोळा आहे. एकीकडे महादेव जरी म्हटलं असेल ना तरी सुद्धा एकीकडे भोळा शंकर म्हटलेला आहे ना देवाला, भोळा शंकर म्हटलेला आहे. काय देत नाही तो, पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होई पर्यसा. अनेक कथा त्या ठिकाणी अशा आलेल्या आहेत की अनेक राक्षसांनी देवाचं साधना करावी, तपश्चर्या करावी, बरं का, अनेक राक्षसांनी. आणि मग एकदा महादेव प्रसन्न झाले की मग त्यांच्याकडून वर मागून घ्यायचं. त्यावेळी पण तेच होतं आणि आता पण तेच आहे, बरं का. राक्षस ज्यावेळी देवाची पूजा करतात, उपासना करतात, साधना आराधना करतात ना, तेव्हा एकच मागून घेतात. धर्म मंडप वाढावा म्हणून नाही मागून घेत ते, धर्म कार्य वाढावं म्हणून नाही मागून घेत ते, देवाचं कार्य वाढावं, देवाचं कार्य घडावं ते नाही मागून घेत. देवांच्यावर आम्हाला राज्य करता आलं पाहिजे, विध्वंस मानणार ते. आणि म्हणून तर भोलेनाथाला भोलेनाथ म्हटलेलं आहे. देव देताना कधीच मागे पुढे पाहत नाही, पात्रानुसार पाहत असतात. देव आपला भाव पाहत असतात, देव भावाचा भुकेला, बरं का. तुम्ही किती चांगली फळं वाहतायत, किती महागडी फळं वाहतायत हे भोलेनाथ कधी बघत नाहीत. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की पामतेलाचा दिवा लावताय, तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावताय ना, हे देवाला महत्वाचं आहे. ते देव पाहत नाही तुम्ही किती महागडी अगरबत्ती देवाला ओवाळताय, दाखवताय, ते नाही पाहत देव. भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये. आपला भाव पाहतात देव, भाव. अहो तुम्ही विचार करा, अरण्यामध्ये शिवालय होतं, त्या ठिकाणी एक तो चोर गेला की नाही का, चोरी करणारा चोर त्या ठिकाणी गेला, आजूबाजूला बघितलं, त्याला काही दिसलं नाही, काही भेटलं नाही. मग शेवटी काय केलं त्याने, त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये दुसरं तर काहीच नव्हतं, शिवालयामध्ये काय असणार, लिंग, आणि वरती लिंगाच्या ती पितळेची घंटा. पितळेच्या घंटेकडे त्याचं लक्ष गेल्यानंतर त्याने विचार केला, ही घंटा जर आपण घेतली आणि वासींच्या बाजारात जर विकायला नेली तर चांगले पैसे येतील, कारण मोठी घंटा होती ती. आता घंटावरती हा ठेंगणा, याचा काही हात पुरत नाही. म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, त्या शिवालयावर, बरं का, उभा राहिला. तो शिवालयावर उभा राहिला. महादेवाला भोळेनाथ म्हटलेला आहे, भोलेनाथ म्हटलेला आहे. त्या भोलेनाथाला काय वाटलं माहितीये का, लोक मोजून बेलाची पानं वाहतात, बिल्वपत्र मोजून वाहतात. दूध व्हायचं झालं तरी मोजून वाहतात. परवा मी एका दुकानामध्ये सुपारी आणायला गेलो, दुकानदाराच्या तोंडातल्या पटकन ऐकलं, पूजेची पाहिजे की, अरे म्हणलं पूजेची पाहिजे की खायची का अजून काय, म्हणजे कसं काय, बरं 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 तेल द्या, दिव्याचं पाहिजे की भाजीचं, म्हणजे भाजीला रिफाईंड, डबल रिफाईंड, आणि दिव्याला पाहुनी भक्ती पात्रानुसार. काय महादेव विचार करतायत, लोक दूध वाहताना पण विचार करतायत, बेलपत्र बिल्वपत्र वाहतानाही विचार करतायत. कधीतरी त्या शिवालयाच्या तिथे लिंगाला स्पर्श करायचा म्हटला तर माणूस पहिले कपडे सांभाळतो, कपडे नको घाण व्हायला, नाही का, डोकं टेकताना माथा नको घाण व्हायला, माथ्याला काही लागायला नको. आणि महादेव म्हणताय तिथं सर्वांगाने अर्पण झालेला हा भक्त तरी कोण आहे.
सगळं शरीर अर्पण केलंय त्याने. उद्धार झाला ना त्याचा, चोर असून त्याचा उद्धार केला महादेवाने. कारण भगवंत आपली भक्ती, आपला भाव, आपली श्रद्धा, आपली निष्ठा पाहतायत, निष्ठा पाहतायत. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर त्या देवाचं कार्य करत असताना आम्ही अहंकार, अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. आता त्या शिवपुराणामध्ये एक कथा आलेली आहे, एक प्रकरण आलेलं आहे. कलीचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बरं का. या कलियुगामध्ये कशा प्रकारे मनुष्य वागणार आहे, जगणार आहे, कशा प्रकारे कार्य करणार आहे, सगळ्याला कारणीभूत काय माहितीये का तर आपल्या अंतःकरणातला असलेला अभिमान, अहंकार. ज्ञानातून जर अभिमान जन्म घेत असेल तर संत म्हणतात ते ज्ञान आपल्यासाठी विष आहे. पण ज्ञानातून जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान आमच्यासाठी अमृत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे, सर्वप्रथम त्या ठिकाणी आम्ही अभिमानाचा त्याग केला पाहिजे, अहंकाराचा त्याग केला पाहिजे. मौलिक कुठलाही विषय, कुठलाही विचार आमच्या अंतःकरणात येताना पहिला प्रवेश करतो तो अभिमान. कुठलाही असू द्या. तुमच्याकडे क्रोध नंतर येतो, पहिला कोण येतो? तुमच्याकडे काम नंतर येतो, पहिला कोण येतो? अभिमान. तुमच्याकडे लोभ नंतर येतो, पहिला कोण येतो? अभिमान. बरं का. आमच्या लयाला कारणीभूत जो आहे ना तो अभिमान, अहंकार, अभिमान. आतापर्यंत राजे महाराजे, रथी महारथी, अनेक ऋषी मुनी, अनेक कितीतरी उद्ध्वस्त झालेलं चरित्र आम्हाला ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय या शिवपुराणामध्ये, या शिवमहापुराणामध्ये. सगळ्याला कारणीभूत सर्वप्रथम जर पहिला कोण असेल तर तो म्हणजेच अभिमान. अभिमान आहे सगळ्याला कारणीभूत, तो आहे. आई मातीच्या लिंगाची पूजा करते एवढं फक्त बघितलं कोणी रावणाने, नाही का. आणि आला काय त्याच्याजवळ, दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते. हा शब्द नम्रतेचा आहे का अभिमानाचा आहे? अहो नुसता शाल जर दिली नाही ना बाबा, शाल त्याला व्यासपीठावर म्हणजे याच्यावर स्टेजवर, तर तो पाय आपटीत निघतो. त्याला पाय आपटीत निघायला कोण लावतंय बरं? अभिमान. श्रीफल दिलं नाही, नारळ निघाला बाबा, करा तुमचा तुम्हीच, नाही येणार मी. म्हणून माणूस पत्रक आला का पहिले काय पाहतो माहितीये का? कार्यक्रम नाही, काय पाहतो? आणि जिथं असेल तिथेच जाणार बरं का. भगवंताने जी दिलेली कला आहे ना आपल्याला, जे काही गुण आहेत ना, जे काही आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे ना, चांगली कर्म, चांगले गुण, त्याचा वापर देव कार्याला, धर्म कार्य करताना अशा प्रकारे करा की कुठल्याही प्रकारचा मान अपमान नको, कुठल्याही प्रकारचा मानपान नको त्या ठिकाणी, नाही का बाबा. जर मानपान आला, मान अपमान जर त्या ठिकाणी आला ना तर मग शेवटी तो अभिमान त्या ठिकाणी ते कार्य करू देत नाही, कार्य करू देत नाही. कधीतरी आम्ही केलेल्या देवपूजेचं फळ सुद्धा तो अभिमान खाऊन टाकतो, खाऊन टाकतो. तो बोलतो सुद्धा. गावामध्ये वर्षभरामध्ये अनेक सत्यनारायण होतात आमच्या गावात, पण आपल्याकडे होतंय तसं नाही. माणसा 2,000 पत्रावली संपतात दरवर्षी म्हणे, 2,000-2,500 पत्रावली संपतात. त्याचा म्हणण्याचा उद्देश असा की 2,000-2,500 माणसं माझ्याकडे येतात, जेवून जातात. कोण बोलतोय हा? भरपूर महाराज आहेत पण आपल्यासारखा अभ्यास कोणी पण यावाना बसावं आपल्या जोडीला. कोण म्हणतोय हा? अभिमान. बरं का. आता जरासं आपण रावणाला आठवू. का आठवायचं माहितीये का? तर त्याने सुद्धा महादेवाची भक्ती केली आणि एकीकडे जर आमचा आणि त्याचा विचार केला तर त्याची भक्ती किंवा त्याने केलेली भक्ती आयुष्यात आमच्याकडून घडणार नाही. घडेल? रावणाने महादेवाची जी काही भक्ती केली, जी काही पूजा केली,
एखाद्या वेळी जर देवाला व्हायला आमच्या आवारात जर फुलं नाहीत भेटली ना, तर शेजारी उठायच्या आधी त्यांच्या आवारातून आम्ही घेऊन येतो. रावणाने हे धंदे केले नाहीत. भक्ती करत असताना फूल जर कमी आलं तर असा उल्लेख केलेला आहे, शिर वाहिलेला आहे भगवंताला. त्याने शिर वाहिलेला आहे. फूल कमी आलं, शिर वाहिलं.